वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार, मी नीला अभ्यंकर. आज आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. 7व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये भगवान हे कुशल अध्यापक आहेत. सारखं सारखं सांगूनही अर्जुनाचा संशय काही गेला नाही हे प्रभूने जाणले आणि प्रभूही खूप चतुर आहेत. त्याने अर्जुनाला चांगलं जाणलं आहे. आता भगवान दुसरा मार्ग सांगतील. हे कुंतीच्या मुला, अजूनही तुझे मन द्रोणाचार्य भीष्माचार्यामध्ये आसक्त आहे. तू तुझे मन माझ्यात आसक्त कर. बय्यासक्त मना पार्थ. अर्जुन म्हणतो की मन आसक्त कसं बरं करायचं? अरे सांगितलं ना, योगाभ्यास कर, योगम युंजम. भगवंत मला हे जमत नाहीये, मन मानत नाहीये, मी तुला मदत करीन. हे 4 शब्दात भगवंतांनी सांगितले. जसे एका श्रीमंत माणसाने गरीबाला सांगितले की तू व्यापार सुरू कर, पण माझ्याकडे काही पुंजी नाही. अरे मग ही पुंजी घेऊन जा ना आणि प्रारंभ कर. पुंजी घेतली पण या पुंजीने नुकसान झाले तर? अरे घाबरू नकोस, मी पुंजी कधी परत मागणार नाही, तू ती घेऊन जा. योगम युंजम. अर्जुन विचारतो, पुंजी कोणती हो? माझ्यात आसक्त होणं हीच पुंजी. पुंजी संपली तर मदाश्रय, माझ्या आश्रयात राहा. असं झाल्यावर माझ्यात आसक्त राहायला मी तुला मदत करीन. बघा, भगवंतही किती मदत करतायत. थोडंसं त्याच्याकरता आपण जर काम केलं तर भगवंत भरभरून मदत करतायत. त्याच्याजवळ जाण्यासाठी भगवंत पुढे म्हणतायत, अर्जुना, माझा हा उपदेश सर्वजण मानणार नाहीत. मनुष्याणाम सहस्रेषु. सहस्रावधी लोकांमधून एखादाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो. अशा सहस्रावधी लोकांमधून एखादाच ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घालू शकतो. आता मात्र आपल्याला कोटीशी लक्षेषु म्हणावे लागेल. सिद्धय म्हणजे आत्मसंधानासाठी वय वाढल्यावर कान, नाक, डोळे इत्यादींची ताकद कमी होईल, पण माणूस दुःखी होणार नाही, कारण तो आता अंतर्मुख झालाय. त्याला आतील सुख आणि आनंद कळलेला आहे, तो तू भोगेल. यानंतर भगवंतांनी परा आणि प्रकृती ह्या 2 गोष्टी मुख्य सांगितल्या आहेत. एक कनिष्ठ प्रकृती जिला अपरा किंवा अष्टधा प्रकृती म्हणतात, आणि एक श्रेष्ठ प्रकृती जिला परा किंवा जीव प्रकृती म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार मिळून अष्टधा प्रकृती होते. या जगामध्ये हा दुहेरी मसाला सर्वत्र दिसतो, असं लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात सांगितलंय. नुसती पंचमहाभूत एकत्र आणली तर त्यात प्राण येत नाही. जीव ही एक स्वतंत्र सत्ता आहे. म्हणून पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार आणि त्यांच्यामध्ये जेव्हा प्राण प्रवेश करतो, जीव प्रवेश करतो, तेव्हा या जगतामध्ये भूतमात्रे निर्माण होतात. सर्व भूतमात्रे परा आणि अपरा प्रकृतीच्या विलक्षण संयोगातून तयार झाली आहेत. तसंच 13व्या अध्यायामध्ये सुद्धा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुषाचा विचार आहे, तो आपण पुढे पाहूया. 7वा अध्याय इतका पायाभूत आहे की या अध्यायातूनच सगळ्या अध्यायांची किरणे आपल्या दृष्टीपथात येतात. भगवंत 7व्या अध्यायामध्ये म्हणतायत, परा आणि अपरा प्रकृती स्वतंत्र नसून त्या माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत. सर्वांचा निर्माण करता मी आहे आणि माझ्याशिवाय या विश्वामध्ये दुसरं काही नाही. जसे एखाद्या सूत्रामध्ये मणी ओवलेले असावेत, तसेच तत्वतः मीच आहे. हे सर्व जगत धारण केलेलं आहे. परा आणि अपरा प्रकृतीच्या अंगाने देखील मीच नटलेला आहे. परा आणि अपरा प्रकृती असे वरवर दिसणारे भेद देखील प्रत्यक्षात माझ्यातूनच झालेले आहेत. बघा, यातून भगवंतांना आपल्याला असे सुचवायचे की पांचभौतिक अष्टधा देहांचा देह आणि त्यांच्यामध्ये असणारी जीव प्रकृती हे सर्व परमात्म्यापासूनच झालेले आहेत. यानंतर विभूती योग सांगतायत. भगवंत सांगतात की पाण्यामध्ये रस मी आहे, चंद्रसूर्यामध्ये प्रभा मी आहे, वेदामध्ये प्रणव मी आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व मी आहे, पृथ्वीमध्ये सुगंध मी आहे, अग्नीमध्ये तेज मी आहे, सर्व भूतमात्रांचे सनातन बीज मी आहे, तपस्व्यामध्ये तप मी आहे, बुद्धिमानांची बुद्धी देखील मीच आहे, बलवानांचे आसक्तीरहित व कामनारहित सामर्थ्य, तसे सर्व प्राण्यांमधील धर्माला अनुकूल असा काम हे सुद्धा माझेच रूप आहे. बाकीच्या ज्या विभूती आहेत त्या विभूती आता 10व्या अध्यायामध्ये आपण पाहणारच आहोत. पुढे भगवंत म्हणतायत, भगवंत सर्व संसाराचे कारण आहेत. संसार असतानाही ते सर्वात परिपूर्ण आहेत आणि सर्व संसार समाप्त झाला तरी सुद्धा ते आहेतच. यावरून असं सिद्ध होतं की सर्व काही भगवंत आहेत. यासाठी उपनिषदामध्ये सोनं, माती आणि लोखंडाचा दृष्टांत दिलाय. तसं सोन्यापासून बनवलेले सर्व दागिने सोनेच, मातीपासून बनवलेल्या सर्व भांड्यामध्ये सर्व वस्तूमध्ये मातीच.
लोखंडापासून बनवलेली सर्व शस्त्रास्त्रे लोखंडच. तसंच भगवंतापासून उत्पन्न झालेला सर्व संसार हा भगवंतापच आहे. परंतु गीतेमध्ये भगवंतांनी बीजाचा दृष्टांत दिला आहे की संपूर्ण संसाराचे बीज मी आहे. बीज वृक्षापासून उत्पन्न होत असते, वृक्षाला उत्पन्न करून स्वतः नष्ट होत असते. अर्थात बीजापासून अंकुर उत्पन्न होतो, अंकुरापासून वृक्ष होत असतो आणि बीज स्वतः नष्ट होऊन जाते. त्याचप्रमाणे बीजाचा इथे म्हणजे यांनी सुंदर असा दृष्टांत दिलाय. त्यानंतर म्हणजे भगवंत सांगतायत की ज्याप्रमाणे ढग आकाशातून उत्पन्न होतात, आकाशातच राहतात आणि आकाशातच लीन होतात, परंतु आकाश जसेचा तसा निर्विकार राहतो. आकाशात ढग नसतात आणि ढगात आकाश नसते. तसेच 8व्या श्लोकापासून येथपर्यंत जितक्या 17 विभूती सांगितल्या आहेत त्या सर्व माझ्यापासून उत्पन्न होतात, माझ्यातच राहतात आणि माझ्यामध्येच लीन होतात. परंतु त्या माझ्यात नाहीत आणि मी त्यांच्यात नाही, हे मात्र लक्षात ठेवावं. आता 14व्या 15व्या श्लोक पाहूया. जशी आई आपल्या बालकाचे रक्षण करते तसं मी माझ्या भक्ताचे रक्षण करतो. इथे प्रपद्यन्ते शब्द वापरला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रपन्न शब्द वापरलेला तुम्हाला आठवतच असेल. प्रथम म्हणजे भगवंतालाच अर्जुन ज्ञान देतोय, मग सगळं लक्षात आलं आणि चूप बसले अर्जुन. मी शरण आलो आहे म्हणजे प्रपन्न झालोय असं तो म्हणतोय. बघा इथे मला एक उदाहरण आठवतंय. एक शेतकरी होता आणि त्या शेतामध्ये खणता त्याला एक हांडा सापडला. हांड्यामध्ये अनेक दगड होते. त्याला भयंकर राग आला. त्यांनी ते सगळे दगडमोळी सगळ्या पक्ष्यांवरती मारण्याकरता काय करून टाकले तर फेकून दिले. थोडेसे दगड घेऊन तो घरी आला. बायको म्हणे काय वेडे आहात, अहो हे दगड नाही आहेत, ही उंची उंची अशी रत्न आहेत. इथे ह्याचा उपयोग आपण असा करायचा की मनुष्यरूपी या घड्यामध्ये भगवंताने अनेक अनमोल श्वासरूपी दगड दिलेले आहेत. त्यांची किंमत अत्यंत महाग असे ते दगड असलेले आपण मात्र त्या दगडांचा उपयोग विषयरूपी पक्षी उडवण्यासाठी करतो आणि सगळे दगड आपण ते वाया घालतो, फेकून देतो. तसेच जे अधम लोक आहेत हे सगळे असं करतात. दुष्कर्म करणारे आहेत ते माझ्याकडे यायचा प्रयत्नही करीत नाहीत. पण आपण दुर्मिळ मिळालेल्या देहाची महिमा जाणत नाही, श्वासांची किंमत ओळखत नाही. खरं तर ज्ञान सर्वांकडे आहे, पण त्यावर अज्ञानाची राख आल्याने सत्संगाच्या पवनाने ती उडवली पाहिजे. जसं बघा एखादा कोळसा असतो, कोळशावरती राख आली की आपल्याला वाटतं कोळसा विझला, परंतु आपण त्याला फुंकर मारली की परत तो पेटतो. तद्वतच गीता आपल्याला जागे करते. कृष्ण म्हणतायत जगात राहा पण अगदी जगदीश्वरच्या बरोबर राहा. पूर्वी बघा हा सगळा 14व्या श्लोकातला आपण अर्थ पाहतोय की ही जी माया आहे ती माया तरणं फार कठीण आहे आणि त्याच्यावरचं भाष्य आपण ऐकतोय. पूर्वी बघा आपण जातं वापरायचो. मध्यभागी जे धान्य म्हणजे मध्यभागी जो खुंटा असायचा त्या खुंट्याजवळ जे धान्य असायचं ते कधीही पिसल्या जायचं नाही, म्हणजे ते कधी त्याचं पीठ व्हायचं नाही. अशीच माया ही फार दुष्कर आहे. ती कधीही कोणाला पकडेल हे काही कळत नाही. पण जे कोणी त्या मायापतीच्या जवळ राहतात त्यांना माया त्रास देत नाही. जसा कोळी असतो आणि कोळी आपलं जे जाळं असतं ते लांब पसरतो आणि त्याच्यामध्ये मासे अडकतात. पण जे मासे त्या कोळ्याच्या पायाजवळ असतात ते कधीही त्या ह्याच्याजवळ अडकत नाहीत, त्या जाळ्यामध्ये अडकत नाहीत. तसेच ही जे लोक भगवंताला शरण जातात, भगवंताच्या पायाशी असतात, त्यांना मात्र ही माया काही त्रास देत नाही. आणि म्हणून आपण नेहमी शरण जाऊन भगवंताच्या पायाचा म्हणजे आधार घ्यावा. ज्ञानाचा मार्ग हा खरं सरळ आहे, पण काट्यावरून चालण्यासारखा आहे, कष्टदायक आहे. त्यापेक्षा भक्तीचा मार्ग त्या मानाने सोपा आहे. भगवंत ही नाव आहे, त्याच्यामध्ये आपण बसूया आणि ही माया नदी आपण पार करूया. कारण मायापती जो आहे त्या मायापतीच्या बरोबर आपण भक्ती केली तर माया ही मायापतीला सोडून तुमच्याकडे कधी बघणार नाही. भगवंताला मात्र शरण द्यायला पाहिजे, श्रद्धा हवी, त्याच्याकरता अहंकार सोडायला हवा. पुढे ते म्हणतात की अन्य लोकांच्या भजनाचे वर्णन भगवंत करतायत. जर देव खरोखर अस्तित्वात असेल असे अन्य लोक म्हणतायत तर त्याने माझ्या संसारातील उणीवा पूर्ण कराव्यात. उदाहरणार्थ मुलांचे शिक्षण, मुलांचा विवाह, धनसंपत्ती मला खूप मिळावी, अपमृत्यू टाळावेत वगैरे वगैरे. नंतर भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त आहे आणि भक्तांचे वर्णन केलेले आहे. तसं लोकांचे भक्त अभक्त असं विभाजन केलंय.
सुकृती सुकृती कमी संख्येने असतात, दुष्कृती त्या मानाने जास्त असतात. भक्त थोडे, अभक्त जास्त असतात, भक्त थोडे असतात. सकाम भक्त खूप असतात, निष्काम भक्त मात्र कमी असतात. ह्या भक्तांचे जे 4 प्रकार सांगितले आहेत ते 4 प्रकार आता आपण थोडक्यात पाहू. पहिला जो प्रकार आहे तो अर्थार्थी भक्त. म्हणजे काही भक्त जे आहेत त्या भगवंताचा उपयोग, भगवंताची भक्ती अर्थ म्हणजे काहीतरी मिळवण्याकरता करतायत. याचं जर का सुंदर उदाहरण असेल ते म्हणजे ध्रुव. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. ध्रुव जेव्हा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसायला गेला तेव्हा त्याच्या सावत्राईनी सांगितलं, तू कधी भजन केलं नाहीयेस, पण तू इथून जा, भजन कर, पुन्हा म्हणजे माझ्या पोटी ये, म्हणजे मग तुला आपल्या ह्या वडिलांच्या मांडीवर बसायला मिळेल. आणि म्हणून तो म्हणजे भजन करायला म्हणजे ध्यान करायला निघालाय. वाटेमध्ये नारद भेटलेत, ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिलाय. त्यांनी 6 महिने अत्यंत तीव्रतेने असं तप केल्यामुळे म्हणजे भगवंत प्रसन्न झाले. आणि भगवंताकडे त्यांनी काय मागितलं वेड्यानी, तर त्यांनी मागितलं म्हणजे कधीतरी नष्ट होणारं असं पद दे की ज्या पदाहून मला कोणीही ठकवू शकणार नाही. हा झाला अर्थार्थी भक्त. दुसरा म्हणजे अर्थभक्त. प्राणसंकट ओढल्यावर, भयंकर आपत्ती कोसळल्यावर अगदी परावाणीतून जो भगवंताला म्हणजे भीक मागतो, म्हणजे आर्त त्यांनी हाक मारतो, त्याला म्हणायचं अर्थभक्त. याचं उदाहरण म्हणजे उत्तराच्या गर्भावरती जेव्हा आणि अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा तो आगीचा लोह त्याच्यावरती यायला लागला, त्याच्या पोटातल्या गर्भावर. आणि भयंकर असह्य सहन व्हायला लागल्या, त्याच्या असह्य अशा वेदना व्हायला लागल्या, ती सहन करू शकत नव्हती. म्हणून तिने आर्ततेने आणि भगवंताला हाक मारली. भगवंत धावून आले आणि तो झाला अर्थभक्त. नंतर मग जिज्ञासू भक्त. जिज्ञासू भक्ताचं उदाहरण जर कोणतं द्यायचं असेल तर ते म्हणजे उद्धव हा अत्यंत ज्ञानी होता पण जिज्ञासू होता. आता भगवंत निघाले विजयधाबाला हे त्यांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्यांना पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. भगवंताच्या लक्षात आलं की माझा जो सहवास आहे हा याला मिळावं आणि म्हणून सगळं माहिती असून सुद्धा हा पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतोय. आणि म्हणून भगवंताने त्याला 11व्या स्कंधामध्ये, भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये उद्धव गीता सांगितली आहे. म्हणजे हा उद्धव हा जो आहे हा झाला जिज्ञासू भक्त. अर्थभक्तामध्ये आपल्याला असं वाटेल की द्रौपदी सुद्धा अर्थभक्त आहे का हो, पण तिने कधी हाक मारली? तिने पहिल्यांदा आपल्या पतींकडे पाहिलं, मग भीष्माचार्यांकडे पाहिलं, मग द्रोणाचार्यांकडे पाहिलं, मग धृतराष्ट्राकडे पाहिलं. तिला कोणीही मदत करत नाहीये हे जेव्हा तिच्या लक्षात आलं आणि मग त्यावेळेला मात्र तिने भगवंताला आर्ततेने हाक मारली आणि भगवंत धावून आलेले. आणि म्हणून जेव्हा तुमच्यावरती एखादं संकट येतं तेव्हा कोणालाही तुम्ही हाक न मारता जो फक्त भगवंतालाच हाक मारतो तो जो आहे तो अर्थभक्त. तसा गजेंद्राला जेव्हा गजेंद्राचा पाय जेव्हा मगरीने तोंडात धरला तेव्हा अनेक देव त्याला मदत करायला आले होते. पण हा अनन्य भक्त असल्यामुळे आणि अनन्यास चिंतन तो माहे असं असल्यामुळे त्यांनी फक्त भगवंताला हाक मारली आणि भगवंत धावत येऊन सुदर्शन चक्र पाठवून आणि त्याची सोडवणूक त्या मगरीपासून केलेली आहे. चौथा जो भक्त आहे तो ज्ञानी भक्त आहे. भगवंत म्हणतात मला ज्ञानी भक्त खूप आवडतो. आणि म्हणून ज्ञानी भक्त म्हणजे कोण, ह्याच्यामध्ये जर उदाहरण द्यायचं असेल ते म्हणजे गोपी. हे गोपीचं नाव खूप प्रसिद्ध आहे. देवर्षी नारद याने यथाव्रज गोपिका नाम असं भक्तिसूत्रात म्हटलेले आहे. गोपींना प्रेमी भक्तांचे आदर्श मानले आहे, कारण गोपींच्या ठिकाणी स्वतःच्या सुखाचा संपूर्णपणे त्याग होता. प्रियतम भगवंताचे सुखच त्यांचे सुख होते. आणि म्हणून हा जो ज्ञानी भक्त असतो हे भगवंताचं सुख बघतात, आपलं सुख जे आहे ते दुय्यम मानतात. आणि म्हणून हे म्हणतायत की तू ज्ञानी भक्त हो. अरे ज्ञानी भक्त मला फार आवडतो. मागणारा भक्त बघा, एकदा तुकाराम महाराज आणखी एकादशीला पंढरपूरला गेले तेव्हा अनेक संत त्या जेव्हा पंढरपूरला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं इथे मुळी म्हणजे भगवंत नाहीचेत, इथे विठोबा नाहीचेत. मग विठ्ठल कुठे गेले म्हणून शोधायला म्हणून निघाले. तेव्हा देहू गावामध्ये हे झोपलेले असताना भगवंत त्याला म्हणाले, अरे तू कशाला आलास? तुकारामांनी विचारलं. भगवंत म्हणाला, अरे तू का नाही आलास म्हणून बघायला आलो. कारण काय भगवंताला अशा प्रकारची भक्ती ज्याने आर्ततेने, ज्याने प्रेमाने, कारण हे ज्ञानी भक्त होते आणि ती भक्ती आवडली आणि म्हणून त्यांनी पंढरपूर सोडून तिथे आले. आपण ते जातो ते भगवंताकडे काही ना काही आपल्या दुःखाच्या गोष्टी आणि आपल्याला हे मिळावं ते मिळावं आपण अशी यादी देत असतो.
भगवंत देतो, पण भगवंत फक्त तेवढंच देतो. भगवंत जी दुर्मिळ गोष्ट आहे प्रेम, ती मात्र भगवंत देत नाहीत. हा सगळा भाग आपण इथे पाहिलाय. त्यानंतर माया कशी ओलांडायची हा भाग आपण बघितला. आणि त्यानंतर भगवंत असं सांगतायत की मनुष्य जन्मात सत्संग मिळाला, गीतेसारख्या ग्रंथाचा परिचय झाला, भगवान नावाची आवड निर्माण झाली, तर साधकाने हे समजून घ्यावं की भगवंतांनी आपल्यावर फार मोठी कृपा केली आहे. म्हणून आता तर आपला उद्धार होणारच. आता यापुढे आपल्याला जन्म मरण राहणार नाही. कारण जर आपला उद्धार व्हायचा नसता तर अशी संधी त्यांनी आपल्याला मुळी दिलीच नसती. परंतु भगवंताच्या कृपेने उद्धार होईलच ह्या भरोशावर आपण साधना मात्र केली पाहिजे. साधनेचा त्याग करता कामा नये. तत्परतेने साधनेमध्ये आपण व्यस्त झालं पाहिजे. आपण नित्यनेमाने आपली उपासना केली पाहिजे. नित्यनेमाने आपण ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. बघा, एकदा एक माणसाने दुसऱ्या माणसाला जेवायला बोलवलं. सुंदरपैकी पाट मांडला, पाटावरती छानपैकी बसायला आसन घातलं, समोर ताट मांडलं, ताटावरती रांगोळी काढली आणि दिवा ठेवला, उदबत्त्या लावल्या. आपण त्या माणसाच्या मनाला येईल का हो की आपल्याला जेवण वाढेल की नाही? त्याला माहिती आहे आपण सगळी तयारी केली म्हणजे तो आपल्याला नक्कीच सगळं जेवण मागणार. त्याचप्रमाणे आपण सुद्धा विचार करायचा की भगवंताने आपल्याला आपल्या पुण्याचा उदय कधी झालाय आणि म्हणून गीतेसारखा ग्रंथ त्यांनी आपल्या हातात दिलाय आणि भगवंत नावाची आवड निर्माण केली आहे. म्हणून आपण सुद्धा न कंटाळता आणि भगवंत नामस्मरण नित्य केलं पाहिजे. भगवंताची आठवण आपण नित्य ठेवली पाहिजे. अनेक जन्मांच्या शेवटी अर्थात मनुष्य जन्मामध्ये सर्व काही परमात्माच आहे असे अनुभवणारा जो ज्ञानवान तो मला शरण येतो, तो महात्मा फार दुर्लभ आहे असे आपल्याला इथे भगवंत सांगतायत. अशाप्रमाणे भगवंतांनी आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर जर या अध्यायाचा आपल्याला थोडक्यात अध्याय जर पाहायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की अहंकाराने शरीरावर प्रेम केलं तर काय बरं होतं? अहंकार आणि शरीर यांचं प्रेम जमलं. त्यांना इच्छा नावाची मुलगी झाली. मोठी झाल्यावर इच्छेने द्वेषाबरोबर लग्न केलं. त्यांना मोह नावाचा मुलगा झाला. मोहाला आजोबांनी म्हणजेच अहंकाराने वाढवला. मोठा झाला. चांगल्या मार्गावर त्यांनी पाय ठेवला. तो बघा जो आहे तो चांगल्या मार्गावर तो पाय ठेवायला धजला नाही. तो विकृत झाला. त्याने चांगल्या मार्गावर वाईट वृत्तीचे काटे पेरले. हे पाहून सामान्य लोक घाबरले आणि मायाजाळात अडकले. आता आपण या मायाजाळात म्हणजे कशी आहे ते आपण बघूया. सृष्टी कशी निर्माण झाली, भगवंत कुठे असतो, हा सगळा भाग आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिला आहे. जशी शरीराची सावली पडते तशी माझी माया म्हणजे सृष्टी अथवा प्रकृती 8 भागात म्हणून अष्टधा प्रकृती म्हणतात ती पडते. पंचमहाभूते मन बुद्धी अहंकार. पंचमहाभूतांपासून चैतन्य म्हणजे जीव निर्माण होतो. मनाची जोड मिळते. मनात भावना येतात. मग बुद्धी सर्व जाणून घ्यायला प्रयत्न करते. सोबत येतो तो अहंकार. अशी ही अष्टधा प्रकृती. जशी टांगसाळातून जशी अनेक नाणी पडत असतात तशी पंचमहाभूतातून अनेक जीवरूपी नाणी येतात. 84 लक्ष जीव योनीत विभागली जातात. यात भगवंत कुठे बरं असतो? अष्टधा प्रकृतीमुळे जीव तयार होतो. ही प्रकृती भगवंतामध्ये सामावली असते. याचा आधी मध्य शेवट भगवंतच आहे. भगवंताची सावली म्हणजे ही सृष्टी. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत भगवंत आहे. भगवंत ऋषी मुनींच्या तपात आहे. भगवंत बळामध्ये आहे. बुद्धिमतांच्या बुद्धीत आहे. पाण्याच्या थेंबात आहे. भगवंत वाऱ्याच्या हळूवार स्पर्शामध्ये आहे. भगवंत चंद्रसूर्याच्या प्रकाशामध्ये आहे. भगवंत आकाशातील शब्दात आहे. भगवंत अग्नीतील तेजात आहे. भगवंत म्हणाले सत्व रजतम हे गुण माझ्यापासून निर्माण झाले पण मी त्यांच्यात नाहीये. जसं आकाशात ढग निर्माण झाले पण ढगात आकाश नसतं. ढगात पाणी असतं पण पाण्यात ढग नसतात. वीज लखलखते पण विजेत पाणी नसतं. अग्नीतून धूर निर्माण होतो पण धुरात अग्नी नसतो. तसं भगवंतामध्ये विकार दुर्गुण कधीही आपल्याला बघायला मिळत नाहीत. मातीपासून बनवलेला माठ ओला असताना मोडला तर लगेच मातीत मिसळतो पण माठ भाजला की मातीपेक्षा वेगळा दिसतो. तशी ही सृष्टी म्हणजे भगवंताचे अवयव. प्रकृतीच्या साह्याने जीव निर्माण होतो पण हे जीव एकदा सृष्टीत आले की त्या माठाप्रमाणे भगवंताशी एकरूप होऊ शकत नाहीत. भगवंताला ते ओळखत पण नाहीत.
अहंकारामुळे मायाजाळात अडकतो आणि भगवंत ओळखत नाही. ही झाली माया नदी. ती माया नदी कशी पार करायची हे पण आपण एक दोन गोष्टीमुळे पाहिलंय. पण जर पुन्हा त्याचा जर शेवट करायचा असेल तर माया नदी पार कशी करायची तर अत्यंत अवघड आहे. माशाने गळ्यात न अडकता गळच गिळला. आयती आलेली संपत्ती चोरांनी घेतली नाही. जाळ्यात अडकलेला हरिण जाळ कुरतडून बाहेर आलं. हे जसं अशक्य आहे तसं ही माया नदी पार करणं फार अवघड आहे. पण माया नदी पार करणारी माणसं योगी असतात. अहंकाराचा त्याग करतात, स्वतःचा शोध घेतात, ज्ञान मिळवतात, उत्तम कर्म करतात, त्यांना आत्मबोध होतो आणि त्यामुळे त्यांना ही माया नदी पार करावीच लागत नाही. पाणीच अटतं सहज पहिल्या तरीला जाऊन भगवंताशी त्या एकरूप होतात. यासाठी हे भक्ती करतात आणि ते भक्त कसे 4 प्रकारचे आहेत हा सगळा भाग आपण पाहिल्यानंतर आजचा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं आपण आज थोडंसं इथे वर्णन करूया. आजचा श्लोक जो आहे तो आहे श्लोक 7. भूमिरापो नलो वायु रवम मनो बुद्धिरेवच अहंकार इतयम मे भिन्ना प्रकृतिरसहा. त्यातल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या ज्या आहेत त्या 115 पासून 18 पर्यंत आहेत. तरी अवधारी गा धनंजया हे महदाधिक माझी माया जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आणि येते प्रकृती म्हणजे जे अष्टधा भिन्न जाणीजे लोकत्रय निपजे इयस्तव. हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गा आता परियशी विवंचना. आप तेज गगन मही मरुत मन बुद्धी अहंकार हे भिन्न आठही लागे. भगवंताची इथे प्रकृतीचे 8 भाग भगवंतांनी सांगितलेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार यातील तेज हे आधारभूत तत्व आहे. आधुनिक वैज्ञानिक युगातले शास्त्रज्ञही म्हणतात की 108 तत्वांच्या आत खोल जाऊन पाहिलं तर विद्युत हे एकच तत्व आहे. वैज्ञानिकांनी हा शोध लावला तर प्रयोगशाळेत प्रयोग करून आणि भारतीयांनी धारणा केली ते अंतर्यामींच्या अनुभूतीतून. विज्ञान ज्याला विद्युत म्हणतं त्यालाच भारतीय अंतर्ज्ञानाने अग्नी किंवा तेज म्हटलंय. कारण त्यांना ध्यानावस्थेमध्ये खोल खोल मुळाशी जाऊ गेल्यावर अनुभूती आली ती अग्नीची. साक्षात्कार झाला तो प्रकाशाचा. हा अग्नी आपल्या घरात जाता तो तेवढाच मर्यादित नाही, तो आयुष्याची आधारशिला आहे. जीवनाची सगळी रूपं अग्नीची आहेत. आपण श्वास घेतो नुसत्या नाकानच नव्हे तर देहाच्या रोमारोमातून आपण श्वासोश्वास करत असतो आणि त्या प्राणवायूच्या सहाय्याने आपल्या अंतर्यामाची जीवन ज्योत अखंडपणे तेवत राहते. अग्नी तेज हे महाभूत आहे. पृथ्वी अग्नीतच एक घनरूप आहे. जल हे अग्नीतच प्रवाही रूप आहे. वायू हे त्याचंच बाष्परूप वायवीय रूप आहे. अग्नी ज्या अवकाशात प्रकट होतो ते आकाश. या पंचमहाभूतांखेरीज मन, बुद्धी आणि अहंकार ही प्रकृतीची स्थित आंतरिक रूपे आहेत. मन म्हणजे आपल्यातील सचेतना, मनन करण्याची शक्ती, कॉन्शियसनेस. मन पशुपक्ष्यांतही आहे परंतु माणसाजवळ त्याहून अशी मनाची एक विशिष्ट शक्ती आहे. त्या तर्कयुक्त चिंतन करणाऱ्या शक्तीचं नाव आहे बुद्धी. तिच्याही आप आहे सूक्ष्मतम अहंकार म्हणजे मी. साधकाला सर्वात जास्त त्रास देतो हा अहंकार. तो इतका सूक्ष्मतम आहे की त्यामुळे इतका बलवान आहे आणि इतका खट्याळ आहे की काहीही करा तो उपस्थित असतोच. त्याग केला तर म्हणेल की मी केवढा त्यागी, मी केवढा दानी. कुणा शरण जाऊन समर्पण करावं तर म्हणेल की मी केवढा लीन, केवढा धार्मिक, मी केवढा मोठा भक्त. बोरातल्या सूक्ष्म आळीचा जेव्हा नाग होतो आणि फणा काढून आपल्या घात करतो हे साधकाला कळतही नाही. म्हणून स्थूल पदार्थापासून मुक्त होतो परंतु या अहंतेच्या मगरमिठीतून सुटणं त्याला दुष्कर होतं. मात्र त्याचं उल्लंघन केल्याखेरीज त्याला गती नाही. ज्याची ज्याची रचना केली जाते ती प्रकृती आणि जो स्वयंभू असतो तो परमात्मा. त्याची अनुभूती हवी असेल तर प्रकृतीच्या या 8 भागांना पार करून जावं लागतं. या अपरा प्रकृतीच्या सीमेपार गेल्याखेरीज त्या असीम महापुरुषाची मिलन होत नाही. त्यानंतर एक गोष्ट सांगायची राहिली ते म्हणजे ज्ञान आणि विज्ञान. संसार भगवंतापासून उत्पन्न होतो व त्यांच्याच ठिकाणी लीन होतो म्हणून संसाराचे महाकारण आहेत. संसाराचे भगवंत महाकारण आहे हे मान्य म्हणजे ज्ञान. भगवंताशिवाय आणखीन कोणतीही वस्तूच नाही. सर्व काही भगवंतच आहेत. स्वतः भगवंत सर्व काही बनले आहेत असा अनुभव घेणे याला म्हणायचं विज्ञान. म्हणजे बघा आपण त्या रुखवतातील साखरेची भांडी पूर्वी करायचो. ताट, वाटी, तांब्या, भांड सगळ्यामध्ये साखर आहे फक्त आकार वेगवेगळे आहेत. ते हे जाणणं म्हणजे विज्ञान. साखर ही साखर आहे हे ज्ञान. परंतु हे जे साखर ही गोड आहे हे जे समजले ते म्हणजे विज्ञान.
डोळे मिटा आणि आजचा जो विचार आहे तो मी थोडक्यात सांगते. जय पराजय सुख दुःख ज्याला सारखे वाटतात तो खरा योगी आहे. जरासे दुःख झाले की आपण विचलित होतो, या उलट मान मिळाला की आपण एकदम खुश होतो. श्रीकृष्ण म्हणतायत तुम्ही जर स्थिर राहिला तर तुम्ही स्वतःला ओळखलत. अर्जुनाने विचारले की मी हारणार का रे? तू तुझे स्वधर्म कर, हार किंवा जीत माझ्यावर सोपव. उदाहरणार्थ एक साधू गावाची सेवा करायचा, भिक्षा मागायचा, त्याला कोणी ओरडायचं, त्याला कोणी कौतुक करायचं. तेव्हा एकाने विचारले की तुम्ही का बरं हे सहन करता? तो म्हणाला तारीफ किंवा निंदा या दोन्ही गोष्टी बाहेरच्या आहेत. मी माझ्या आतल्या आनंदामध्ये आणि शांत असल्यामुळे मी अशा दुःखामुळे कधीही विचलित होत नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता हा आपला 7वा अध्याय झाला. म्हणजे जवळजवळ 1/3 आपली गीताचं पठण झालं. पठणपेक्षा गीतेचा अभ्यास झाला. तुम्ही वेळोवेळी दिलेले अभिप्राय किंवा तुमची जी मतं तुम्ही जी वेळोवेळी मला पाठवता आणि त्यामुळे तुमचे मी आभार मानते. कारण मला असं होतं की मला थोडा उत्साह माझा द्विगुणित होतो. यातल्या अनेक बायका मला माहित नाहीत, मला त्यांची नावही माहित नाहीत, अर्थात त्याचा काही फार संबंध पण नाहीये. पण तुम्ही मोठ्या संख्येने त्याचं मनन चिंतन करता. एक लक्षात ठेवा, भगवंताची कृपा आपल्या सर्वांवर झाली असल्यामुळे आपल्या हातामध्ये गीता आली आहे आणि आपण त्या गीतेचं श्रवण करत आहोत. जर का कोणाला समजा ह्या खूप लोक जो अभिप्राय पाठवतात तो आवडत नसेल किंवा त्यांची जागा व्याप्त होते अशी त्यांची तक्रार असेल, त्यांनी ते डिलीट करून टाकावं. पण म्हणून अभिप्राय पाठवायचा नाही असं मात्र करू नका, कारण त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होतो. जय जय रघुवीर समर्थ.